नमस्कार. मी तुम्हाला आज एक फायनान्शियल प्लॅनिंगमधला महत्त्वाचा प्लॅन सांगणार आहे. तुम्ही वयाच्या 30व्या वर्षापासून 35व्या वयापर्यंत काही मोठ्या लायबिलिटीज तुमच्या तयार करत असता तुमच्या आयुष्यात ॲसेट तयार करण्यासाठी. ॲसेट आणि लायबिलिटी काय आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ॲसेट्स म्हणजे काय, तुम्ही काही संपत्ती तयार करत असता, आणि लायबिलिटी म्हणजे काय, तुम्ही कर्ज तयार करत असता. ॲसेट तयार करत असताना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा होम लोन घेता. ते होम लोन साधारण 70-1 लाखापर्यंतचं असतं. 1 कोटीचं घर आहे, 70 लाखाचा होम लोन आहे. त्याला फर्निचर 10-1 लाखाचं करतो आपण. 80 लाख रुपये इथंच तुमची लायबिलिटी क्रिएट होते. त्याच्यानंतर तुम्ही कार घेता. ॲटलिस्ट 10 लाख रुपयाची कार घेतली तर आपला तो 10 लाख ॲडिशनल होतो. बिझनेस असेल तुमचा तर बिझनेसमध्ये तुम्ही 25-50 लाख रुपयाचा कर्ज तुमच्याकडं घेतलेलं असतं. पर्सनल लाईफमध्ये काही आपल्याला पैसे लागतात, त्यासाठी आपण काही पर्सनल लोन्स घेत असतो. आणि आपल्याला मुलांना जर शिकवायचं तर आपण एज्युकेशन लोन पण घेत असतो. तर आपण जे काही संपत्ती तयार करतो आहे, ते सगळ्या संपत्ती आपण काय करतो आहे, कर्ज घेऊन तयार करतो आहे, म्हणजे लायबिलिटी क्रिएट करतो आहे. सोबतच आपण काय बघतो आहे की या लायबिलिटीज जे काय आहेत ते आपण कर्ज स्वरूपात घेऊन बनवलेले आहेत. संपत्ती तुम्ही जरूर बनवताय, पण ते संपत्ती बनवताना तुम्हाला ती संपत्ती तुमची होण्यासाठी पुढचे 20-25 वर्ष लागतात, बरोबर. तर त्या दरम्यान तुम्ही काय करताय, ते कर्ज भरताय. पण समजा तुम्हीच या कर्ज भरायची जबाबदारी घेताय आणि हे कर्ज तुम्ही जर का नसाल तर ही लायबिलिटी कुणाला ट्रान्सफर होईल, ही सगळी लायबिलिटी तुमच्या फॅमिलीला ट्रान्सफर होईल. आणि फॅमिलीमध्ये जर कमवतं कोणी नसणार आहे तर ह्या लायबिलिटी कोण भरणार. तर ह्या लायबिलिटीची जबाबदारी तुमचीच आहे, तुम्हीच पूर्ण केली पाहिजे. तर यासाठी आपण काय करतो आहे, तुम्हाला मी एक प्लॅन दाखवतो आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला असं समजेल की मी माझी 1 करोडपर्यंतची लायबिलिटी मी कशी क्लिअर करू शकतो. ओके, मला फक्त पुढचे 10 वर्ष या ठिकाणी काय करायचं आहे, प्रीमियम पेड करायचं आहे. आणि पुढचे 35 वर्ष किंवा मी 40 वर्ष पकडतो इथं. 40 आणि 30 किती होईल, 70 वर्ष एज होईल. एज ऑफ 70पर्यंत मला 1 करोडचं एक लाईफ कवर, सोबतच मला ॲक्सिडेंटलचं डेथ कवर आणि परमनंट डिसॅबिलिटीचं कवर. म्हणजे जर का माझी साधी डेथ झाली, नॅचरल डेथ झाली तर 1 कोटी रुपये मला मिळतील. ओके, माझी ॲक्सिडेंटल डेथ झाली तर 1,90,00,000 मिळतील. आणि ॲक्सिडेंटमध्ये माझे परमनंट 2 कुठलेही पार्ट गेले तर त्यासाठी मला 90 लाख रुपये मिळतील. आता तुम्ही म्हणाल की सर हे पैसे मी गेल्यानंतर मला काय उपयोग आहे याचा. पण लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या कुटुंबावर जर का प्रेम करत असाल तर तुमच्यासाठी हे खूप गरजेचं आहे. कारण की ती तुम्ही जी काही लायबिलिटी करून ठेवलेली आहे ती लायबिलिटी त्यांना भरायला येऊ नये म्हणून ॲटलिस्ट तुमच्याकडं 1 ते 2 कोटीचा लाईफ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे, लाईफ कवर असणं गरजेचं आहे. आता लोकांना असं वाटतं की सर हे टर्म प्लॅनमध्ये पैसे वापस येतच नाहीत, तर मग भरायचे कशासाठी पैसे वापस येत नाहीत. तर हा जो टाटाचा परमरक्षक प्लॅन आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमचे 80% पैसे हे इन्व्हेस्ट होतात म्युच्युअल फंडमध्ये, जे टाटाच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट होतात. ह्याच्यामध्ये एक मल्टी कॅप फंड आहे, तो एकदम बेस्ट फंड आहे. त्यात आपण 100% ॲलोकेशन केलं तर काय होऊ शकतं हे बघूया आपण. साधारण तुम्हाला 1 लाखाच्या आसपासचा प्रीमियम येतो एज ऑफ 30च्या आसपासच्या लोकांसाठी. आणि तुमचा तो कव्हर तुम्हाला सुरू होऊन जातो. 10 वर्षात तुम्ही 10 लाख रुपये याच्यामध्ये भरणार आहात. 10 लाख रुपये तुम्ही भरल्यानंतर तुमचं म्हणणं आहे की सर हे 10 लाख रुपये मी भरलेत, पण माझा इथं बेनिफिट काय जर मला काहीच नाही झालं तर, बरोबर आहे का. तर लक्षात घ्या, 4%नी तुम्हाला 9,40,000 रुपये परत मिळतील. 8%नी 34,32,000 मिळतील. हे IRDच्या नियमानुसार कंपनीला सांगावं लागतं. बट कंपनीने जे काही फंड तुम्हाला दिलेलं आहे त्या फंडचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तर मल्टीकॅप फंड मागच्या 1 वर्ष, 3 वर्षांनी 5 वर्षाचा परफॉर्मन्स बघितला तर 27% 5 वर्षात, 3 वर्षात 21% आणि 1 वर्षात 18%. तर या ठिकाणी मी काय करतो, या ठिकाणी मी फक्त 15% रिटर्न मी टाकतो ॲव्हरेज. ठीक आहे, जास्त टाकणारा नाही, 15% टाकतो. तर तुमची व्हॅल्यू होते 4,25,00,000
लाख रुपये. ओके, तर 4,25,00,000 तुम्ही म्हणाल की एज ऑफ 70ला सर 4 कोटी घेऊन मी करू काय, बरोबर आहे का? तर मित्रांनो, आफ्टर 5 इयर 5 प्रीमियम तुम्ही पेड केल्यानंतर तुम्हाला तुमची फंड व्हॅल्यू जी दिसते त्यामधून तुम्हाला पार्शल विड्रॉल म्हणजे काही पैसे विड्रॉ करायची तुम्हाला मुभा आहे. ते तुम्ही कंटिन्यू पुढच्या 40 वर्ष विड्रॉ करत राहू शकता. ओके, तर तुम्हाला जर का तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करायचं आहे तर तुम्हाला ॲसेट आणि लायबिलिटी कॅल्क्युलेट करून तुमच्या लायबिलिटीला सिक्युअर करणं गरजेचं आहे मित्रांनो. तर तुम्ही तुमच्या लायबिलिटीला सिक्युअर करायला विसरू नका. SMK फायनान्शियल सर्व्हिसेसला कॉन्टॅक्ट करा. मी माझा कॉन्टॅक्ट नंबर खाली देतो आहे. तुमच्या एज अनुसार तुमच्या लायबिलिटी आणि ॲसेट अनुसार आपण तुम्हाला कॅल्क्युलेशन करून देऊ आणि तुमचं लाईफ सेफ करू, तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करू. थँक्यू व्हेरी मच. भेटूया कॉलवरती.